टीव्ही सत्यमेव व्रतम मध्ये 31 नक्षली मारल्या गेले आहेत। मोठं एक यश जे आहे ते सुरक्षा दलांना मिळालेलं आहे। देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी मागच्या काळात घोषित केलं की नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे। आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे। तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे, तसंच आता झारखंड आणि ओडिसामध्ये देखील चालू आहे आणि तेलंगणातही चालू आहे। माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे या कारवाईमुळे नक्षलवादाचं कंबरड मोडलं जात आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्वाचा पाऊल यातनं आपण उचलले। अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा आकडा पडतो, विशेषतः मनसे दुखावल्या गेली आहे। मला माहित नाही काय वक्तव्य। भाऊ, मनोज जरांगे पाटलांच्या शाळेला वाळू माफिया कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाहीये, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो।